मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा. टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा. त्याचाच एक प्रश्न आहे लागूनच की जो आपण विठ्ठलाचा टिळा बघतो, आता प्रत्येक आपण पंथ म्हणूया किंवा शैव संप्रदाय म्हणूया आपण त्याला, की त्यामध्ये प्रत्येकाचा एक गंध त्यांची ओळख असते. वैष्णवांचा वेगळा, शैव वेगळा, सौरवाल्यांचा वेगळा, किंवा गणपत्य बनतो आपण, शाक्त जो लाल टिळा वाहतो. परंतु पांडुरंगांचा टिळा हा सर्वांपेक्षा त्याला लवकर असं ओळखता येत नाही की नेमका हा कोणत्या पंथाला प्रेझेंट करतो किंवा तो दर्शवतोय. त्याबद्दल काय सांगाल? हां, तर विषय असा आहे ना, मी एक व्हिडिओ बनवला होता यावर की बाबा हा टिळा जो आहे ना मी लावला तसाच आहे. पण एका दृष्टीने पाहिलं ना, म्हणजे वैष्णव तिलक जो असतो, टिळा असतो, तो ऊर्ध्व पुंड्र असतो. ओके, म्हणजे वर जाणारा. ओके ओके, हे जे मी आता लावलंय बघा, हा राईट, वर जाणारा असतो. आणि हा ऊर्ध्व पुंड्र दिसत नाही. बरोबर. आणि एक स्तोत्र आहे विठ्ठलांचं, त्याच्यामध्ये ऊर्ध्व पुंड्र म्हणून स्पष्ट उल्लेख आलेला आहे. मग याचा अर्थ हे कॉन्ट्रडिक्शन आहे ना. एक्झॅक्टली. तर मी त्या दृष्टीने त्यांना सांगितलं होतं, जसं वरती टोप आहे ना, तर त्या टोपवर ते असं काढतात, बरोबर, यू शेप. हे चरण असतं भगवंताचं. अच्छा. किंवा भक्ताचं, म्हणजे प्रत्येक संप्रदायाच्या मान्यतेनुसार असतं. कोणी कोणी त्याला रामानंदी संप्रदायात ते म्हणजे विष्णू टेम्पल मानतात. बरोबर. तर त्या दृष्टीने मग खाली काय, मग आम्ही याला तुळशीपत्र मानलं. मी ते असं माझी मान्यता, माझं मत प्रकट केलं होतं. म्हणजे त्याला कोणी काही विरोध केला नाही. कारण कसं आहे, एकतर तुम्ही ठाम पुरावा सांगा, तुम्ही सांगा, नाही तर मी सांगतो ते ऐका. असं आहे जगामध्ये, असं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, एका अभंगात मी ऐकलेलं आहे की त्याला एका पानाचा आकार मानतं, कोणी तुळशीपत्र आहे म्हणतं. आम्ही त्याला तुळशीपत्र मान्य केलं मी. कोणी त्याला काहीतरी नागमोडीची पानं म्हणतात. अच्छा, असं काहीतरी वेगवेगळं आहे. मग कोणी सर्पाचा फणा. मग माझं एक मत आहे की एक तर शास्त्र काय बोलतं ते ऐका, नाहीतर मग संत काय बोलतात ते ऐकावं. नाही, मी पण असं ऐकून आहे की महादेवाची पिंड जर तुम्ही वरतून बघितली, कोणी महादेवाची पिंड आहे असं म्हणतात, पण वरती असल्यानंतर इथे पुन्हा गरज नाही. म्हणजे ते अलग टिळ्यावर वरती आहे, डोक्यावर आहे. आणि त्यामध्ये ना एक बुक्का लावतात, काळा कलरचा. बुक्का नाही तो, ओके, ऍक्च्युली ते कृष्ण खोड आहे. अच्छा. म्हणजे एक आयुर्वेदिक दुकानात मिळतं ते. तर ते काही म्हणजे असं म्हणजे बुक्का नाही येतो. ओके, नाही, मी बुक्का लावायचा असतो आपण, म्हणजे भक्तांनी त्यांच्यासाठी ते कृष्णखोड उगळवतात. ते पुजाऱ्यांना विचारलं आणि ते लावतात. मी असं ऐकून आहे की जे वारकरी दर्शन घेतात त्यांच्या पायांच्या धुळीचं काहीतरी बनवून पांडुरंगाच्या मस्तकी लावतात, की ज्यांचं दर्शन होऊ शकलं नाही. ह्या कथा आहेत मी ज्या ऐकून आहेत, मला फक्त त्याचं स्पष्टीकरण हवं. बघा, एक असे शास्त्रकथा, एक असते लोककथा. तर लोककथेपेक्षा शास्त्र फार महत्वाचं आहे. आणि दुसरं आहे भाव. आपण एवढे शुद्ध नाहीये. जे आज दर्शनार्थी जातात ते तुकाराम महाराज, नामदेव महाराज, माऊली नेवडे तरी शुद्ध नाहीत. बरोबर. यांच्या चरणाची धूळ 100% विठ्ठल लावतील, पण माझ्यासारख्याची तर मी मान्य नाही करत. नाही, बरोबर आहे ना, लॉजिकली बघायला गेलं. म्हणजे ती धूळ आणि धूळ, ते कलर बघा. आणि बघा, ते भगवंत आहेत, अखिल विश्वाचा मालक आहे. आणि मी म्हणजे एक प्रकारे साधक पण नाही, एक प्रकारे म्हणलंय मी आज भक्तीचा पण नाही जाणत म्हणून, असं मी समजतो स्वतःला. माझ्या चरणाची धूळ पाप आहे त्यांच्या डोक्याला लावणं. आपणच त्यांची धुळी समान. बरोबर. तुम्हाला एक छोटी कथा सांगतो याच्यात. नक्कीच. ते नारद मुनी जातात ना, तुम्हाला माहिती असेल की भगवंत गोपियांचं खूप म्हणजे एक प्रकारे महत्त्व सांगणार असतात की गोपी किती महान आहेत. तर ते स्पष्ट करण्यासाठी भगवंत डोकेदुखीचं नाटक करतात. आणि मग त्यावेळेला नारद मुनी म्हणतात की तुमची डोकेदुखी कशाने जाईल? ते म्हटले की मला भक्तांच्या चरणाची धुळी पाहिजे. अच्छा. तर त्यावेळेला ते म्हणतात ठीक आहे, मी लगेच घेऊन येतो. नारद मुनींना वाटलं भक्त तर भगवंताच्या अधीन असतात ना, बरोबर, कोणी ऐकेल. पण कोणीच ऐकलं नाही. द्वारकेच्या राण्यांनी सुद्धा ऐकलं नाही, स्वतः रुक्मिणी मातेने पण ऐकलं नाही.
त्यामुळे आम्हाला नरकात थोडी जायचं. यावरून स्पष्ट होतंय की त्यांच्या आपल्या चरणाची धुळी जर त्यांच्या डोक्याला लावली किती मोठा अपराध आहे. पण गोपी देतात बरं का. हो का. हां, गोपी देतात वृंदावनात गेल्यानंतर. म्हणजे नारद मुनी वृंदावनात जातात तर गोपी लगेच चरणाची धूळ देतात. तर नारद मुनी त्यांना म्हणतात की तुम्हाला माहीत आहे ना, तिथे आणखी एकदा ते या गोष्टीला स्पष्ट करतात की भगवंताला तुम्ही जर धुळी दिली तर तुम्ही नरकात जाणार. कारण ते साधारण व्यक्तिमत्व नाही. त्यावेळेला गोपी भावरूपात असं म्हणतात की जर आम्हाला नरकात जायची वेळ आली, एकदा नाही हजारो वेळा आली, आमच्या या धुळीमुळे जर श्यामसुंदरांचं डोकं शांत होत असेल, डोकेदुखी जात असेल, तर आम्ही शाश्वतरित्याही नरकात जायला तयार आहे. म्हणजे तो भाव आहे, प्रॅक्टिकल नाही. ओके.